It is not as comfortable with Java or .NET like programming languages and frameworks as it is comfortable with Python or JavaScript. त्याच्यानंतर फुल फ्लो बिल्ड आणि टेस्ट करण्यासाठी त्यांनी 7 मिनिटं 53 सेकंद घेतली. आता हा सगळा टोटल टाइम जर आपण कॅल्क्युलेट केला तर मी प्रॉम्प्ट दिल्यापासून ते मला डाउनलोडेबल फाईल देईपर्यंत जो टोटल वेळ घेतलाय तो आहे. आणि तेच ॲप्लिकेशन आता हा सगळा जो हे जे ड्युरेशन मी सगळं म्हटलं ते साधारण किती मी म्हटलं 7:30 पावणे 8 म्हणजे 8 मिनिटाच्या अंडर. हे आपण कन्क्लुजन असं नाही काढू शकत की येस रेप्लिट इज क्विक अँड रेप्लिट इज बेस्ट. रेप्लिट आणि क्लॉड या दोन AI टूल्सची सगळ्यात जास्त हवा सध्या मार्केटमध्ये आहे. तर ॲज अ डेव्हलपर आणि ट्रेनर माझ्या मनात आलेला ऑब्व्हियस क्वेश्चन म्हणजे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटसाठी किंवा एखादा MVP किंवा प्रोटोटाईप बनवण्यासाठी या दोन टूलपैकी कोणतं टूल सगळ्यात जास्त बेस्ट असू शकेल, किंवा दोन्हीमध्ये बेस्ट शोधून काढण्यापेक्षा सुद्धा मी असं म्हणेन की कोणत्या टूल्समधून आपल्याला कोणते बेनिफिट्स, कोणते प्रोज आणि कोणते कॉन्स मिळतात याचं मी काही कंपॅरिझन केलं आहे. सेम प्रॉम्प्ट दोन्ही टूल्सना देऊन त्यांच्या अगेन्स्ट मी एक ॲप बनवून घेतलं आहे. आता याच्यामध्ये खूप सटल पण आहेत आणि खूप ड्रास्टिक पण डिफरन्सेस आहेत की एका टूलनी मला खूप जास्त प्रीमियम आणि छान युजर इंटरफेस प्रोव्हाइड केला, व्यवस्थित फंक्शनॅलिटी दिली, सगळे न्यूआन्सेस, सगळे बारकावे जे मला एक्सपेक्टेड होते ते सुद्धा मला मिळाले. तर दुसरं जे टूल आहे ते मला ॲज अ AI टूल म्हणून त्यांनी जे फीचर्स मला प्रोव्हाइड केले ते फीचर्स ते फीचर्स वापरल्यामुळे माझी डेव्हलपमेंटची जी प्रोसेस आहे ती प्रोसेस खूप जास्त इझी झाली. एका टूलनी मला जो टेक्नॉलॉजी स्टॅक दिला तो ॲज पर द प्रॉम्प्ट दिला, पण दुसऱ्या AI टूलमध्ये माझ्या प्रॉम्प्टमध्ये मेन्शन केलेल्या टेक्नॉलॉजी स्टॅकच्या बाबतीत ते AI टूल्सकडे काही लिमिटेशन्स होते. तर असे काही डिफरन्सेस आहेत. आपण काय करूया, मी तुम्हाला ती प्रॉम्प्ट दाखवतो, मी तुम्हाला दोन्ही ॲप्लिकेशनसुद्धा दाखवतो आणि मला ती प्रॉम्प्ट दिल्यानंतर त्या AI टूलनी ॲप्लिकेशन बिल्ड करण्यासाठी ज्या गोष्टी, ज्या प्रोसेस थ्रू ते गेलं ती प्रोसेस पण मी तुम्हाला समजावून सांगतो. म्हणजे आपल्याला दोन्ही टूल्स कम्पेअर करता येतील आणि आपण कोणतं AI टूल वापरून एखादं MVP बनवू शकतो किंवा एखादं ॲप बनवू शकतो यातले सगळे बारकावे आपल्याला समजून जातील. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. ओके, सगळ्यात आधी मी तुम्हाला ती प्रॉम्प्ट दाखवतो जी वापरून मी या दोन्ही AI टूल्सकडनं एक एक्सपेन्स रेकॉर्डर नावाचं आणि त्या कॉन्सेप्टचं एक सिम्पल ॲप्लिकेशन बनवून घेतलं. ती प्रॉम्प्ट बघा कशी आहे. आता ह्याच्यातले मी थोडे तुम्हाला बारकावे हायलाईट्स करून फक्त दाखवतो. सो मी एक बेसिक प्रॉम्प्ट दिली की यूज द डिटेल्स टू बिल्ड अ फुल स्टॅक ॲप फॉर मी, शो मी द प्रिव्ह्यू ऑफ फुल्ली फंक्शनल युजर इंटरफेस विथ बॅक एंड इंटिग्रेशन वेअर आय कॅन टेस्ट अँड सजेस्ट चेंजेस इफ देर आर एनी. सिम्पल. आता याच्यानंतर मी ब्रीफ दिलं की मला एक्झॅक्टली त्या ॲपमधनं काय एक्सपेक्टेड आहे ते. अर्थात हे ब्रीफ आहे, हे काही पूर्ण डिटेल्स नाही आहेत की मला एक एक्सपेन्स रेकॉर्डर ॲप बनवून हवं ज्याच्यामध्ये युजर त्याचे डेली एक्सपेन्सेस रेकॉर्ड करू शकेल विथ पॅरामीटर्स लाईक अमाऊंट, डिस्क्रिप्शन, डेट वगैरे वगैरे वगैरे. आता युजर शुड बी एबल टू व्हिज्युअलाइज द एक्सपेन्स रिपोर्ट विथ द पाय चार्ट ऑल्सो. हे एक फक्त मी स्पेशल लाईन इथे ॲड केले. त्याच्यानंतर मी इथे युजर इंटरफेस गाईडलाईन्स दिल्यात आणि त्याच्या अंडर मी UI कंपोनंट्स मेन्शन केलेत की मला लॉग इन अँड साइन अप कंपोनंट हवा आहे. त्याचे सगळे डिटेल्स मेन्शन केलेत की मला दोन वेगळे कंपोनंट्स किंवा दोन वेगळी पेजेस नको आहेत. तर मला एकाच पेजवरती किंवा एकाच कंपोनंटमध्ये आय वॉन्ट 2 डिफरंट टॅब्स, इथे मी वर्ड मेन्शन केला आहे स्पेसिफिकली. त्याच्यानंतर त्याचे फील्ड्स वगैरे, मॅनेज एक्सपेन्सेस कंपोनंट किंवा मॅनेज एक्सपेन्सेसची स्क्रीन ज्याच्यामध्ये मला काय काय दिसेल तर एक लिस्ट दिसेल, एक टेबल दिसेल ज्याच्यामध्ये सगळे एक्सपेन्सेस लिस्ट केलेले असतील. त्याच्यानंतर बाय डिफॉल्ट मला लास्ट 10 एक्सपेन्सेस दिसतील. त्याच्यानंतर टेबलचे मी सगळे कॉलम्स मेन्शन केले, कशा प्रकारे मला तो टॅब्युलर व्ह्यू हवा आहे. त्याच्यानंतर मला फ्लोटिंग ॲक्शन बटन हवं आहे, त्याच्यावरती मी क्लिक करून नवीन एक्सपेन्स ॲड करू शकेन. दुसरं फ्लोटिंग ॲक्शन बटन मला हवं आहे ज्याच्यावरती क्लिक केल्यानंतर युजरला पाय चार्ट फॉर्ममध्ये त्या टेबलमध्ये जो आता डेटा दिसतोय त्याच टेबलचं पाय चार्ट रिप्रेझेंटेशन दिसेल ज्याच्यामध्ये कोणत्या कॅटेगरीवरती त्यांनी किती खर्च केला आहे हे त्याला सहज तिथे उपलब्ध होईल. मॅनेज कॅटेगरी, जिथे युजर स्वतःच्या नवीन कॅटेगरीज ॲड करू शकेल असे मी काही UI गाईडलाईन्स दिल्यात. त्याच्यानंतर मॅनेज कॅटेगरीज, नॅव्हिगेशन मेन्यू आयटम्स हे छोटे छोटे बारकावे सुद्धा मी त्या प्रॉम्प्टमध्ये मेन्शन केलेले आहेत. डेटा गाईडलाईन्स मी दिलेले आहेत. ओके, वन मोर थिंग, इथे मी मेन्शन केलं एक्सप्लिसिटली यूज प्रीमियम कलर पॅलेटी. ही खूप इम्पॉर्टंट प्रॉम्प्टमधला हा मेसेज आहे कारण हे आपण पुढे कंपॅरिझनसाठी वापरणार आहोत की एक्झॅक्टली कोणत्या AI टूलनी किंवा कोणता न्यूआन्स, कोणता बारकावा पकडून बरोबर त्या अनुषंगाने आपल्याला युजर इंटरफेस, फंक्शनॅलिटी वगैरे सगळं बनवून दिलं. त्याच्यानंतर डेटा गाईडलाईन्स मी इथे चक्क काय केलं आहे, अर्थात अगेन मी टेक्निकल पर्सन असल्यामुळे मी हे मेन्शन केलं आहे, बट इफ यू डोंट हॅव डेटाबेस नॉलेज यू कॅन इग्नोर दिस पार्ट. पण इथं मी मेन्शन केलं की मला टेबल्समध्ये कोणते कॉलम्स हवेत, कोणत्या नावाचे आणि कोणती टेबल्स हवेत वगैरे वगैरे. मी फॉरेन की वगैरे सारखे सुपर टेक्निकल जार्गनसुद्धा इथे वापरलेले आहेत. त्याच्यानंतर इथे मी काही डेटा रिलेटेड काही छोटे छोटे बारकावे इथे मी मेन्शन केलेले आहेत. सिक्युरिटी गाईडलाईन्स मेन्शन केल्या, JWT ऑथेंटिकेशन, CORS ओपन फॉर ऑल, कॅनॉट मॅन्युअली राऊट टू एनी कंप्रोमाइज. विदाउट लॉग इन तुम्ही इनर पेजवरती जाऊ शकत नाही कारण वरती URL दिसतो
बरोबर, स्लॅश एक्सपेन्सेस स्लॅश कॅटेगरी. सो URL डायरेक्टली ॲक्सेस होणार नाही जोपर्यंत युजर लॉग इन करत नाही वगैरे. आणि इथे प्रेफर्ड टेक्स्ट स्टॅक मी मेन्शन केलं की आय वॉन्ट व्हॅनिला JS विथ CSS लायब्ररी ऑफ युअर चॉईस. युअर म्हणजे त्या रिस्पेक्टिव्ह AI टूलच्या चॉईसची CSS लायब्ररी, बट व्हॅनिला JS. आय एम नॉट प्रेफरिंग एनी रिॲक्ट ऑर अँग्युलर लाईक फ्रेमवर्क. त्याच्यानंतर एक नाईस आयकॉन पॅक, कारण मी आयकॉन पॅक इथे का मेन्शन केला आहे, कारण तुम्ही वरती नोटीस केलं असेल तर इथे मलाही शोधायला लागेल की बिन म्हणून मी इथे मी पेन्सिल किंवा बिन आयकॉन मेन्शन केला आहे. मला माझ्या टेबलमध्ये एक्सपेन्सेसच्या टेबलमध्ये प्रत्येक एक्सपेन्सला एडिट किंवा डिलीट करण्याचा ऑप्शन हवा आहे. आता हे पेन्सिल आणि बिनचा आयकॉन येणार कुठनं, तर एक आयकॉन पॅक इट्स अ CSS लायब्ररी किंवा SVG आयकॉन्स वगैरे ते मी त्याच्यावरती सोडलं आहे AI टूलवरती. यूज अ नाईस आयकॉन पॅक फॉर बटन्स विच आय हॅव सजेस्टेड इन द UI गाईडलाईन्स. यूज SQL डेटाबेस यू आर गुड ॲट. तो जो AI टूल आहे, ते जे AI टूल आहे त्याचा जो कुठला प्रेफर्ड SQL डेटाबेस आहे, आय हॅव व्हॉट कॅन से असाइन दॅट रिस्पॉन्सिबिलिटी टू दॅट AI टूल की तुला हवं ते वापर किंवा निवड. त्याच्यानंतर फॉर बॅकएंड यूज नोड अँड Express.js. हे मात्र मी इथे मेन्शन केल्याचं कारण मी तुम्हाला सांगतो की मी मागे ज्यावेळेला रिसर्च करत होतो, आता मी हे बोलताना मी तुम्हाला स्क्रीनवरती हे त्याचे रेफरन्सेस किंवा त्याचे स्क्रीनशॉट्स मी टाकेन, पण मागे मी ज्या वेळेला रिसर्च करत होतो इस्पेशली रेप्लिटवरती, इफ आय एम नॉट रिकॉलिंग इट इनकरेक्टली, तर त्यावेळेला मी कोणता टेक्स्ट स्टॅक प्रेफरेबल आहे रेप्लिट वगैरे बरोबर काम करताना, त्यावर मला क्लिअरली असा रिस्पॉन्स मिळाला होता की यूज जावास्क्रिप्ट किंवा पायथन. इट इज नॉट ॲज कम्फर्टेबल विथ जावा ऑर .NET लाईक प्रोग्रामिंग लँग्वेजेस अँड फ्रेमवर्क्स ॲज इट इज कम्फर्टेबल विथ पायथन ऑर जावास्क्रिप्ट. तर म्हणून मी इथे एक्सप्लिसिटली जावास्क्रिप्ट बॅकएंड स्टॅकसुद्धा मेन्शन केलेला आहे. आता प्रॉम्प्टमध्ये एवढ्या सगळ्या डिटेल्स मी मेन्शन केल्यानंतर त्या प्रॉम्प्टच्या अगेन्स्ट मला जो रिस्पॉन्स मिळाला तो दाखवण्याआधी मी तुम्हाला एक क्विक स्टॅटिस्टिक्स देतो की कोणत्या AI टूलने कोणतं काम करण्यासाठी किती वेळ घेतला त्याचं. ठीक आहे, आता सगळ्यात आधी मी ही प्रॉम्प्ट दिली क्लॉडला. तर क्लॉडनी काय केलं, तर ऑफकोर्स क्लॉडनी सुरुवातीला म्हणजे काय म्हणतात इनिशियलायझेशन प्रोसेस स्टार्ट केली. त्याच्यामध्ये त्यांनी इनिशियलायझेशनला 30 सेकंड्स घेतले. त्याच्यानंतर प्रोजेक्ट सेटअप करण्यासाठी म्हणजे प्रोजेक्टचं स्ट्रक्चर सेटअप करण्यासाठी अप्रॉक्सिमेटली 10 सेकंद घेतली. त्याच्यानंतर बॅकएंड इनिशियलाइज करण्यासाठी आणि डिपेंडन्सीज इन्स्टॉल करण्यासाठी अगेन आय एम टॉकिंग अबाउट क्लॉड, ओके, 30 सेकंड्स घेतली. त्याच्यानंतर बॅकएंड सर्व्हर ज्याच्यामध्ये Express.js SQL.js नावाचं त्यांनी एक इन मेमरी डेटाबेस वापरला आहे बाय द वे, कारण क्लॉड वॉज नॉट कॅपेबल ऑफ युझिंग अ फुल फ्लेज MySQL और अ PostgreSQL डेटाबेस. हे खूप जास्त इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. आणि JWT ऑथेंटिकेशन हे सगळं कॉन्फिगर करण्यासाठी याचा कोड थोडा बहुत लिहिण्यासाठी त्यांनी टोटल 35 सेकंड्स घेतली. मला वाटतं या डिपेंडन्सीज वगैरे त्यांनी इन्स्टॉल केल्या असतील. त्याच्यानंतर फुल फ्रंट एंड बनवण्यासाठी त्यांनी म्हणजे याच्यामध्ये त्यांनी व्हॅनिला JS वापरले, प्रीमियम डिझाईन CSS वगैरे सगळं वापरून एका सिंगल फाईलमध्ये बाय द वे क्लॉडनी हे सगळं मला बनवून दिलं आहे. त्यासाठी त्यांनी 2 मिनिटं 38 सेकंद, हे सगळे मी अप्रॉक्सिमेट आकडे देतोय तुम्हाला, मी स्क्रीन रेकॉर्ड करून ते नंतर अप्रॉक्सिमेट मोजले साधारण किती वेळ कोणत्या टास्कसाठी घेतला आहे ते. त्याच्यानंतर सर्व्हर जो बॅकएंड सर्व्हर त्यांनी थोडासा लिहिला होता तो स्टार्ट करून तो व्हेरीफाय करण्यासाठी इफ इट इज रनिंग ऑर नॉट त्यांनी जवळजवळ 4 मिनटं, पावणे 5 मिनटं रादर 4 मिनटं 47 सेकंदाच्या आसपासचा वेळ घेतला. त्याच्यानंतर त्यांनी काही टेस्ट परफॉर्म केल्या त्या बॅकएंड सर्व्हरवरती, त्याच्यासाठी त्यांनी 37 सेकंड्स घेतली. त्याच्यानंतर फुल फ्लो बिल्ड आणि टेस्ट करण्यासाठी त्यांनी 7 मिनटं 53 सेकंद घेतली. आणि त्याच्यानंतर युजर इंटरफेस पॉलिश करण्यासाठी, फायनल टचअप्स करण्यासाठी आणि फायनल ॲप्लिकेशन बिल्ड करण्यासाठी आणि सोर्स कोड मला जनरेट करून डाउनलोडेबल फॉर्मॅटमध्ये देण्यासाठी त्यांनी टोटल 4 मिनटं 6 सेकंद घेतली. आता हा सगळा टोटल टाईम जर आपण कॅल्क्युलेट केला तर क्लॉडनी प्रॉम्प्ट दिल्यापासनं ते मला डाउनलोडेबल फाईल देईपर्यंत जो टोटल वेळ घेतला आहे तो आहे 22 मिनटं 46 सेकंद. आपण राऊंडअप करून साधारणपणे 23 सेकंदाच्या आसपासचा वेळ पकडूया. तर हा होता क्लॉडचा रिपोर्ट. आता ही सेम प्रॉम्प्ट ज्या वेळेला मी रेप्लिटला दिली, आता मी तुम्हाला वाचून दाखवतो आणि मी स्क्रीनवरती पण दाखवेन, मी एकीकडे वाचतोय की रेप्लिटने कोणत्या गोष्टीसाठी किती वेळ घेतला. तर सगळ्यात आधी रेप्लिटने चालू केलं प्लॅनिंग फुल स्टॅक एक्सपेन्स रेकॉर्डर ॲप्लिकेशन. या टायटल अंडर त्यांनी 12 सेकंदाचा वेळ साधारणपणे घालवला. त्याच्यानंतर प्रिव्ह्यू मोड ओपन करून म्हणजे ऑटोमॅटिक प्रिव्ह्यू मोड ओपन झाला. म्हणजे रेप्लिटमध्ये हे खूप चांगलं फीचर आहे ज्याचा पण मी स्क्रीनशॉट तुम्हाला स्क्रीनवरती दाखवणार आहे, तुम्हाला दिसत असेल इनफॅक्ट आत्ता की प्रिव्ह्यू मोड त्यांनी ओपन केला, पण त्या प्रिव्ह्यू मोडमध्ये अजून काही लोड झालं नव्हतं, पण प्रिव्ह्यू मोड चालू व्हायला फक्त 20 सेकंद लागली आणि द प्रिव्ह्यू मोड वॉज लोडिंग. त्याच्यानंतर आर्टिफॅक्ट्स क्रिएशन नावाचा एक टायटल त्यांनी मला दाखवला आणि त्यासाठी त्यांनी 20 सेकंड्सचा टाईम घेतला अगेन रेप्लिटनी. त्याच्यानंतर स्टार्टेड रायटिंग ओपन API स्पेक्स दॅट इज स्पेसिफिकेशन्स फॉर ऑल नीडेड API एंड पॉईंट्स. 36 सेकंड्समध्ये हे काम आटपलं. त्याच्यानंतर कोड जेन रन करायला त्यांनी 16 सेकंद घेतली अप्रॉक्सिमेटली.
त्याच्यानंतर लॉन्चिंग डिझाईन सब एजंट म्हणजे पॅरलली त्यांनी एक बॅकग्राऊंड एजंट डिप्लॉय केला, ज्याच्याने आपलं जे डिझाईन आहे, युजर इंटरफेसचा जो पार्ट आहे तो ऑटोमॅटिक बिल्ड झाला. आणि बिल्डिंग बॅक एंड ऑल्सो, या दोन्ही गोष्टी त्यांनी पॅरलली बिल्ड करायला घेतल्या, म्हणजे कोड लिहायला घेतल्या. आणि फ्रंट एंड आणि बॅक एंडचा पूर्ण कोड लिहिण्यासाठी त्यांनी टोटल 4 मिनिटं आणि 12 सेकंद घेतली फक्त. ओके, आता हा कोड थोडा काही रिफॅक्टर करायचा असेल, टेस्ट करायचा असेल, डिबग करायचा असेल, व्हॉट एव्हर इट इज, हे सगळं धरून त्यांनी पुढच्या 6 मिनिटामध्ये मला पहिला प्रिव्ह्यू जनरेट करून दिला. पुढच्या 6 मिनिटामध्ये आणि टोटल टेस्टेबल प्रिव्ह्यू मला 7 मिनिटं 28 सेकंदात मिळाला. म्हणजे प्रॉम्प्ट दिल्यापासून 7 मिनिटं 28 सेकंदामध्ये माझ्यासमोर एक टेस्टेबल प्रिव्ह्यू रेडी होता, विच आय वॉज एबल टू टेस्ट करेक्टली. हे स्टॅट्स खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत, कारण एका बाजूला आपल्याला 22 मिनिटं 46 सेकंद लागतात क्लॉडकडनं सेम ॲप्लिकेशन बनवून घेण्यासाठी, आणि रेप्लिटनी तेच ॲप्लिकेशन, आता हा सगळा जो हे जे ड्युरेशन मी सगळं म्हटलं ते साधारण किती, मी म्हटलं 7:30 पावणे 8, म्हणजे 8 मिनिटाच्या अंडर, म्हणजे 8 त्रिक 24, म्हणजे तिप्पट जवळजवळ कमी वेळ लागला रेप्लिटला फर्स्ट प्रिव्ह्यू जनरेट करून मला देण्यासाठी. आता हा टाईम डिफरन्स आहे, या टाईम डिफरन्समध्ये कन्फ्यूज होऊ नका. म्हणजे इथे आपण कन्क्लुजन असं नाही काढू शकत की येस रेप्लिट इज क्विक अँड रेप्लिट इज बेस्ट. मी तुम्हाला आउटपुट दाखवतो, मी तुम्हाला काही छोटे न्युआन्सेस दाखवतो की रेप्लिटनी काय चुका केल्यात आणि क्लॉडनी काय चुका केल्यात, किंवा क्लॉडनी कोणत्या गोष्टी छान केल्यात, रेप्लिटनी कोणत्या गोष्टी सुंदर पद्धतीने बिल्ड करून दिलेल्या आहेत आपल्याला. आणि मग आपल्याला कळेल की खरंच कमी वेळ लागला म्हणजे ॲपची क्वालिटी पण आपल्याला चांगली मिळते का, किंवा खरंच जास्त वेळ घेतला म्हणजे आपल्याला जास्त रोबस्ट आणि जास्त क्वालिटी वर्क मिळते का. या दोन्ही प्रश्नांची उत्तरं आता आपल्याला या पुढच्या प्रिव्ह्यूमध्ये मिळतील, जे मी तुम्हाला ॲक्च्युअल स्क्रीन शेअर करून दाखवणार आहे. सगळ्यात आधी मी काय करतो, लेट्स ओपन रेप्लिट. तर रेप्लिटचं एक गोष्ट सगळ्यात मला जी आवडली ती काय माहिती आहे का, रेप्लिटचे मला आर्टिफॅक्ट्स कोणतेही डाउनलोड नाही करायला लागलेले. म्हणजे ब्राउझरमध्ये मी ॲप बनवल्यानंतर प्रिव्ह्यू सेक्शनमध्ये एक तर ते पब्लिश्ड ॲप्लिकेशन आहे, म्हणजे मी त्याला कस्टम डोमेन लिंक नाही केलेलं, पण त्याचा मला एक रेप्लिटचा म्हणजे काय आपण म्हणतो त्याला सब डोमेनवाला URL मला मिळाला आहे, आणि ते ॲप आता पब्लिश्ड आहे. मी त्याची लिंक जर टाकली डिस्क्रिप्शनमध्ये तर तुम्ही सुद्धा ते ॲप्लिकेशन वापरून बघू शकता. आणि इथे प्रिव्ह्यू मोडमध्ये तर मला ते ॲप्लिकेशन दिसणारच. आता हे लोडिंग होतं आहे, तर प्रिव्ह्यू तुम्हाला दिसतोय. आता मी इथे जर पब्लिशिंग टॅबमध्ये गेलो तर इथे URL पण माझा जनरेट झाला होता. मी एक काम करतो, डायरेक्टली त्या URLवरती जाऊन ते ॲप ओपन करतो. सो हे आपलं ॲप आहे, आय एम नॉट शुअर तुम्हाला दिसतंय किती, मी थोडं झूम इन करतो. तर हे जे व्हाईट थीमचं ॲप जे दिसतंय तुम्हाला, लाईट थीमचं ॲप्लिकेशन, मी इथून लॉग आउट करतो. आता हे ॲप्लिकेशन बनवलं आहे रेप्लिटनी, आणि मी तुम्हाला दुसऱ्याही ॲप्लिकेशनचा प्रिव्ह्यू दाखवतो जे माझ्या इथे VS कोडमध्ये ओपन आहे, कारण हे ऑब्व्हियसली क्लॉडनी बनवलं आहे आणि क्लॉड काही प्रिव्ह्यू वगैरे जनरेट करून आपल्याला दाखवत नाही. सो इफ आय शो यू द क्लॉड ऑल्सो, तर क्लॉडनी इथे मला सिम्पली काय दिलं आहे तर डाउनलोडेबल फाईल्स दिलेल्या आहे, हे बघा. आणि या डाउनलोडेबल फाईल्सना डाउनलोड करून मी इथे मॅन्युअली सेटअप केला आहे. NPM इन्स्टॉल पण मला स्वतःला करायला लागलं, आणि त्याच्यानंतर मला मॅन्युअली जाऊन इथे युजर इंटरफेस झूम इन करतो. इथे मला टर्मिनल ओपन करून मला जो आपला Node.js आणि एक्सप्रेसचा सर्व्हर आहे तोही मला इथे मी पहिल्यांदा तो माझ्या डिरेक्टरीमध्ये नोड स्पेस server.js, वी आर एबल टू सी द सर्व्हर हॅज बीन स्टार्टेड. आणि इथे मी रिफ्रेश पण करायची खरं तर गरज नाही, डिरेक्टली मला डेटा दिसतो. आता इथूनही मी लॉग आउट करतो, म्हणजे आपल्याला कंपॅरेटिव्ह जो प्रिव्ह्यू आहे, जो कंपॅरिझन जे आहे युजर इंटरफेसमधलं तर आणि फंक्शनॅलिटीमधलं सुद्धा, ते आपल्याला साईड बाय साईड करता येईल. एक काम करू ना आपण, साईड बाय साईड जर म्हटलेलंच आहे तर मी अक्षरशः एक ॲप्लिकेशन इकडे आणि दुसरं ॲप्लिकेशन तिकडे. आता सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे दोन्हीमध्ये बघता क्षणी तुम्हाला काय वाटतं, प्रीमियम थीम कोणाची आहे? ऑब्व्हियसली लेफ्ट साईडवाली. मला तरी ती प्रीमियम वाटते आहे, तुम्हाला काय वाटतंय मला कमेंटमध्ये सांगा. पर्सनली मला ही जी गोल्ड आणि डार्क थीम आहे ही जास्त प्रीमियम वाटते ॲज कम्पेअर टू दी ब्ल्यू. ही जी ब्ल्यू थीम आहे ना राईट साईडची, ही फॉर सम रिझन मला एक काय ते बूटस्ट्रॅप वगैरे ज्या लायब्ररीज आहेत ना स्टँडर्ड, एकदम तशी वाटते, म्हणजे एकदम कॉमन थीम वाटते मला. एनिवेज, सो आता आपण काय करूया, आपण दोन्हीकडे लॉग इन करू. सो इथे मी एक सॅम्पल युजर म्हणून एक बनवून ठेवला होता, आणि काही त्याच्यामध्ये डेटासुद्धा मी पॉप्युलेट करून ठेवला होता या डेमोसाठी. सो मी पासवर्ड टाकला आहे, लेट्स क्लिक अपॉन लॉग इन. जसं तिकडे 2 आपल्याला टॅब्स दिसले, इथे पण 2 टॅब्स आहेत. सो त्यांनी युजर इंटरफेसमध्ये जी मी आपण पहिली जी प्रॉम्प्ट दिली होती, जर तुम्ही इथे ऑब्झर्व केलं की वी आर एक्सपेक्टिंग 2 डिफरंट टॅब्स, नॉट 2 डिफरंट और 2 सेपरेट पेजेस, तर दोघांनी हा पॉईंट फुलफिल केलेला आहे की लॉग इन आणि साइन अप एकाच पेजवरती किंवा एकाच कंपोनंटमध्ये आहे, आणि त्याच्यामध्ये 2 सेपरेट टॅब्समध्ये लॉग इन आणि रजिस्टरचे फॉर्म्स आपल्याला आहेत. त्याच्यानंतर लॉग इन आणि रजिस्टरची जी फील्ड्स आहेत ती फील्ड्स पण करेक्टली फॉलो झालेली आहेत. देर इज नो प्रॉब्लेम विथ दॅट. सो पहिला पॉईंट जो आहे तो दोघांनी पास केलेला आहे सक्सेसफुली.
ओके, आता आपण दुसरा पॉईंट बघूया काय आहे तो. दुसरा पॉईंट असा आहे की प्रीमियम थीम तर मी म्हटलं की माझं वोट तर ह्या थीमला आहे, तुमचं वोट जर ह्याला असेल तर तुम्ही तसं मला कमेंटमध्ये सांगा. प्रत्येकाचं ओपिनियन वेगळं असू शकतं. सो लेट्स नॉट फाईट ओव्हर की कोणती बेटर आहे, कोणती जास्त प्रीमियम आहे वगैरे. दुसरा पॉईंट माझ्या मते असा होता की मी सांगितलं होतं की रिलेवंट आयकन्स, आणि रिलेवंट आयकॉन्सच्या आधीसुद्धा मी म्हटलेलं की मला आता सपोज आपण ह्या मॅनेज एक्सपेन्सेसच्या पेज किंवा कंपोनंटबद्दल जर बोललो, ओके, त्याही आधी मी म्हणेन हॅमबर्गर मेन्यू. तर बाय डिफॉल्ट तुम्हाला दिसतो इथे नॅव्हिगेशन मेन्यू, करेक्ट. इथे एक्सपेन्सेस कॅटेगरीज अँड लॉगआउट, एक्सपेन्सेस कॅटेगरी अँड लॉगआउट 3 मेन्यू मला दिसत आहेत. पण इथे जर मी असं केलं, म्हणजे मोबाईल व्ह्यूला जर समजा मी हे चेंज केलं, ते मी 100% किंवा 125 विल बी ऑल्सो ग्रेट. आणि हा सुद्धा जर मी मोबाईल व्ह्यूला जर मी शिफ्ट केला तर इथे मला दिसतो एक हॅमबर्गर मेन्यू, जो फुल्ली इंटरॅक्टिव्ह हॅमबर्गर मेन्यू आहे दोन्हीकडे. सो हा पण क्रायटेरिया त्यांनी फुलफिल केलेला आहे. सो हॅमबर्गर मेन्यू क्रायटेरिया पास. आता मी नॉर्मल वेब व्ह्यूला आणतो आणि आपण आपलं ॲप्लिकेशन टेस्ट करूया. त्याच्यानंतर तिसरा जो पॉईंट होता तो होता की एक्सपेन्सेस, मॅनेज एक्सपेन्सेसमध्ये सगळ्यात पहिली गोष्ट मला हवी ती म्हणजे टेबल. आणि त्या टेबलमधले जे कॉलम्स आहेत, डिस्क्रिप्शन, अमाऊंट, डेट, कॅटेगरी आणि ॲक्शन्स, म्हणजे कॅटेगरीचं टायटल आणि ॲक्शन्स कॉलममध्ये वी आर एक्सपेक्टिंग एडिट बटन अँड डिलीट बटन इफ यू ऑब्झर्व दी प्रॉम्प्ट. आता ही प्रॉम्प्ट तुम्ही कम्पेअर करा, मी सतत त्या प्रॉम्प्टवरती चेंज करत नाही. जेवढं माझ्या लक्षात आहे तेवढी मी त्या प्रॉम्प्टमध्ये दिलेले जे पॉईंट्स आहेत तेवढे मी इथे कम्पॅरिझनसाठी वापरतो. सो ह्याच्यामध्ये आपल्याला क्लिअरली दिसतंय की इथे पेन्सिलचा आयकॉन पण दोघांनी करेक्टली वापरला आहे, बिनचा आयकॉन पण करेक्टली वापरला आहे. आणि जे मी कॉलम्स मेन्शन केले होते ते कॉलम ॲज इट इज तिथे मेन्शन, व्यवस्थित पद्धतीने ते कॉलम्स इथे त्यांनी डिस्प्ले केलेले आहेत. त्याच्यामध्ये कुठलीही काटछाट केलेली नाही, एखादा कॉलम राहिला आहे वगैरे असं काही झालेलं नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट मी जो मेन्शन केला होता या टेबलबद्दल प्रॉम्प्टमध्ये, जो मला आठवतोय तो असा आहे की मी असं मेन्शन केलं की मला सॉर्टेबल टेबल पाहिजे. म्हणजे मी टेबलच्या कोणत्याही कॉलमवरती जर क्लिक केलं, आता फॉर एक्झाम्पल इथे आता आपल्याला कळते की डिस्क्रिप्शन अल्फाबेटिकली, अमाऊंट असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डरने, डेट असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डरने सॉर्ट होऊ शकते. तर मी इथे जर डेटवरती क्लिक केलं तर मला दिसतं इथे डेट असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डरनी, किंवा इथे सुद्धा मी जर अमाऊंटवरती क्लिक केलं तर ही एक नवीन HTTP रिक्वेस्ट गेली. इफ यू हॅव ऑब्झर्व, इथे लोडिंग मेसेज दिसला होता आपल्याला. बट एनिवेज, सो द सॉर्टिंग टेबल इज ऑल्सो वर्किंग. सो तोही पॉईंट मला इथे आवडला आहे की तो सुद्धा फुलफिल झालेला आहे. तो दुसरा मला एक पॉईंट इथे हायलाईट होतोय, जो मी बाय द वे प्रॉम्प्टमध्ये मेन्शन नव्हता केला, पण मला जो पॉईंट दिसतोय की, आणि जो मला खूप माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे की मला ना या डेट अशा बघायला नाही आवडत. 30/4/2026 हा काय प्रकार आहे. पण ॲज कम्पेअर टू दिस फॉर्मॅट, जर मला ॲज अ एंड युजर जर डेट अशी बघायला मिळेल की 30 APR एप्रिल 2026, तर मला ॲज अ एंड युजर म्हणून खूप बरं वाटतं. तुमचा काय ओपिनियन आहे आय एम नॉट शुअर, बट पर्सनली ही जी गोष्ट आहे ही क्लॉडनी स्वतःहून केलेली आहे. मी प्रॉम्प्टमध्ये असं काही मेन्शन केलं नव्हतं. सो अगेन अनदर पॉईंट टू क्लॉड. आता ह्याच्यानंतर आपण ही ॲक्शन्स बटन काम करतात का ते बघूया. सो इथे मी एखादी, आता हे डिलीट करतो, समजा डिनरवालं जे आहे ते मी डिलीट करतो अँड डिलीट दिस एक्सपेन्स. आता क्लॉडनी मला एक ॲडिशनल लेअर दिला आहे की तुम्हाला खरंच डिलीट करायचं आहे की नाही. सो इथे मी कॅन्सल केलं तर हे डिलीट होणार नाही, पण मी जर इथे डिलीट करून ओके केलं तर डिलीट झालेलं आहे. आय एम नॉट शुअर की हे सेम फायनल डिसिजन, फायनल कॉलचा जो अपॉर्च्युनिटी आहे ती रेप्लिटने दिली आहे का. सो आपण बघूया. इथे जर मी डिलीटवर क्लिक केलं, अरे रेप्लिटनी नुसती दिलेली नाही आहे, रेप्लिटनी क्लॉडपेक्षा भारी युजर इंटरफेस इंटिग्रेट केला आहे. मग प्रीमियम क्लॉडचा आहे, नो डाऊट अबाउट दॅट, पण क्लॉडनी सिम्पल मला अलर्ट बॉक्समध्ये येस ऑर नो किंवा कॅन्सल किंवा ओकेचा ऑप्शन दिला. बट रेप्लिटने बिल्ड करताना इथे प्रॉपर मला ॲक्च्युअल मोड आला किंवा ॲक्च्युअल पॉपअपमध्ये तो मेसेज दिला आहे. सो इफ आय क्लिक अपॉन डिलीट कॅन्सल, नथिंग इज हॅपनिंग. बट इफ आय क्लिक अपॉन फायनल डिलीट बटन, येस डिलीटेड. नॉट ओनली डिलीटेड, इथे मला एक्सपेन्स डिलीटेडचा आय थिंक वी कॉल इट ब्रेडक्रम इफ आय एम नॉट रॉंग. येस, आय थिंक ब्रेडक्रम म्हणतो आपण, तो ब्रेडक्रम मेसेज किंवा नॉर्मल पॉपअप मेसेज पण इथे त्यांनी दिलेला आहे. तर मी म्हणेन की युजर एक्सपिरियन्स वाईज, इथे मी म्हटलं ना तुम्हाला की पहिल्या प्रिव्ह्यूवरनं किंवा फर्स्ट लुकवरनं प्रत्येक वेळेला जाऊ नका. युजर इंटरफेस वाईज क्लॉड इज बेटर अकॉर्डिंग टू मी, बट युजर एक्सपिरियन्स वाईज मला आत्ता इथे युजर एक्सपिरियन्स रेप्लिटचा जास्त आवडला. ओके, तुम्ही ऑब्झर्व केलं असेल जे पॉईंट्स आत्ता आपण मेन्शन केले ते. एनिवेज, आता इथे जे फिल्टर्स आहेत तर फिल्टर्स तर सगळे वर्क करतायत, मी ऑब्झर्व केले होते. इफ यू वॉन्ट वी कॅन ॲड, लगे हात वो भी टेस्ट हो जाएगा की आपण दोन्हीमध्ये एक एक एक्सपेन्स ॲड करूया. तुम्ही फूडवाला जो डिलीट केला, मी एक काम करतो, फूडवालाच एक ॲड करून टाकतो इथे. तो डिनर मेन्शन करतो मी, दोन्हीकडे मी 600 अमाऊंट मेन्शन करतो डिनर. डेट मी आजचीच ठेवतो दोन्हीकडे. हे मी प्रॉम्प्टमध्ये मेन्शन केलं बाय द वे की जर डेट सिलेक्ट बॉक्स असेल, पण जर डेट मी सिलेक्ट करत नसेल तर बाय डिफॉल्ट आजची डेट, टुडेज डेट मला दिसली पाहिजे.
कॅटेगरी मी सिलेक्ट करतो इथे फूड. बाय द वे मी कॅटेगरी दोन्हीमध्ये आधी ॲड करून ठेवल्या होत्या. मी तुम्हाला थोड्या वेळाने दाखवेन की हाऊ टू ॲड कॅटेगरीज. आणि मी दोन्हीकडे ॲड एक्सपेन्सवर क्लिक करतो. सगळ्यात पहिले आपण क्लिक करूया क्लॉडच्या ॲड एक्सपेन्स बटनवरती. तर इथे मला आता तुम्ही ऑब्झर्व केलं असेल एक छोटासा ग्रीन कलरमध्ये ब्रेड क्रम मेसेज दिसला, एक्सपेन्स ॲडेड. पण तो डिलीटच्या वेळेला दिसला होता का मला आठवत नाही. मला हे रेकॉर्डिंग मला रिवाइंड करून बघायला लागेल. पण मला रेप्लिटमध्ये तो ब्रेड क्रम मेसेज जो आहे डिलीटेड सक्सेसफुलीचा तो प्रकर्षाने दिसला, इथे हायलाईट झाला मला. सो अगेन एक युजर एक्सपिरियन्सचा पॉईंट त्याला, कारण तो हायलाईट झाला माझ्यासाठी. भले क्लॉडनी मला दाखवला असेल नसेल, मी नंतर रेकॉर्डिंग बघितल्यावर मला समजेल. आता मी इथे ॲड एक्सपेन्सवर क्लिक करतो रेप्लिटच्या ॲपमध्ये सुद्धा. अँड ॲडिंग हे खूप जास्त चांगलं होतं, एक्सपेन्स ॲडेड. सो बटनावरती बटन डिसेबल होऊन ते ॲडिंग मेसेज प्रिंट झाला आणि नंतर मग मला ब्रेड क्रम मेसेजमध्ये एक्सपेन्स ॲडेड. सो अगेन युजर एक्सपिरियन्स वाईज मी देतोय पॉईंट रेप्लिटलाच. त्याच्यानंतर इथे दोन्ही टेबल्स मला डेटा विथ द डेटा मला टेबल्स इथे दिसत आहेत. आता आपण थोडंसं हे फिल्टर्स ट्विक करून बघूया की फिल्टर्स वर्क करत आहेत का. तुम्ही ते समजा मिनिमम आणि मॅक्झिमम रेंज दिली की 0 to 700. आणि इफ आय क्लिक अपॉन सर्च, येस 600वाला एक्सपेन्स दिसतोय. किंवा मी समजा जर रेंज काढून टाकली इथून दोन्हीची रेंज आपण काढून टाकूया, सर्च करूया, सगळे एक्सपेन्स दिसत आहेत. किंवा मी असं म्हटलं की कॅटेगरीजमध्ये इथे चेकबॉक्स आहेत, म्हणजे आय कॅन सिलेक्ट मल्टिपल कॅटेगरीज. ओके, अँड आय कॅन सिलेक्ट वन ऑफ द कॅटेगरी ऑल्सो, की फक्त फूड. तर फूड रिलेटेड एक्सपेन्स पण दिसतोय मला. आणि इथे जर मी डेट वाईज सिलेक्ट केलं की समजा मी कालची डेट आणि फ्रॉम डेट आणि टू डेटमध्ये मी उद्याची डेट टाकली आणि सर्च केलं तर करेक्ट एक्सपेन्स मला इथे दिसतोय. सेम गोष्टी इथे दिसत आहेत का आपण बघूया. आता रेप्लिटमध्ये मी एकाच वेळेला सगळे फिल्टर, इथे बघा थोडासा युजर इंटरफेस इथे त्यांनी मार खाल्ला आहे की हा जो कॅलेंडरचा आयकॉन आहे, मी थोडं झूम आउट केल्यावरती तो कॅलेंडरचा आयकॉन इथे व्हिजिबल होईल. मी झूम इन करतो आणि इथे असं मला स्ट्रगल करायला लागते कॅलेंडरच्या आयकॉनवर. तो युजर इंटरफेस वाईज आणि एक्सपिरियन्स वाईज इथे थोडासा ह्यानी मार खाल्ला आहे, बट ठीक आहे. तर मी कालची डेट फ्रॉम डेटमध्ये, उद्याची डेट टू डेटमध्ये सर्च करतो, लोडिंग एक्सपेन्सेस आणि येस फूडवाला जो आजचा आणि आत्ता आपण रेकॉर्ड केलेला एक्सपेन्स इथे आपल्याला मिळालेला आहे. सो इथे मी पुन्हा आता इथे एक प्रॉब्लेम काय माहिती आहे का, इथे रिसेटला आता मी क्लिअरचं बटन आहे, पण एक आपण इथे गोष्ट ॲड करू शकतो की कॉमन रिसेट बटन, की रिसेट ऑल फिल्टर्स, ते बटन मी इथे ॲड केलेलं नाही आणि ते मी प्रॉम्प्टमध्ये पण दिलं नव्हतं. सो ऑब्व्हियसली ते स्वतःच्या आखलेनी या क्लॉड किंवा रेप्लिटने ॲड करण्याचा प्रश्नच येत नाही. आता मिनिमम अमाऊंट मॅक्झिमम अमाऊंट एकदा मी पटकन टेस्ट करतो, 0 to 600 सर्च करतो. अच्छा 2 डिनरवाले. आता इथे प्रॉब्लेम काय माहिती आहे का, डिलीटेड एक्सपेन्स पण इथे दिसतोय. इफ यू ऑब्झर्व की हा 550वाला जो एक्सपेन्स आहे तो आपण मगाशी डिलीट केला होता. इथे त्यांनी एक छोटीशी गंमत जम्मत करून ठेवलेली आहे की डिलीटेड एक्सपेन्सेस नॉर्मल क्वेरीमध्ये दिसत नाही आहेत. मग इफ आय जस्ट रिफ्रेश दिस पेज, ओ नो सॉरी, अच्छा आय थिंक इथे माझे दोन्ही एक्सपेन्सेस फूड रिलेटेड होते. अनलाईक दिस वन, क्लॉडमध्ये माझा एक एक्सपेन्स आहे डिनर, दुसरा एक्सपेन्स आहे माझा रेंट. पण इथे माझे दोन्ही एक्सपेन्सेस ऑल कॅटेगरीज, या रेंटवाला माझ्याकडे एक्सपेन्सेस नाही आहे. ठीक आहे, हरकत नाही. मला वाटलं तो डिलीटेड एक्सपेन्स दिसतोय काय, म्हणून डिलीट कुठला केला, आय थिंक मी डिलीट केला रेंटवाला डिलीट केला चुकून. ठीक आहे, एनिवेज काही हरकत नाही. आता इथे मी अमाऊंट टाकून बघतो की मी समजा टाकलं 500 ते 550 आणि मी सर्च केलं, येस 550वाला दिसतंय. सो एव्हरीथिंग इज वर्किंग करेक्टली. याच्यामध्ये पण फिल्टर्समध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे. आता अजून एक गोष्ट याच्यावरची आपल्याला बघायची ती काय माहिती आहे का, पाय चार्ट. आणि मी टेस्ट आधी ऑलरेडी केलं असल्यामुळे मला माहिती आहे. तुम्ही गेस करू शकता का की कोणाचा पाय चार्ट हा जास्त ब्युटिफुल, जास्त चांगला, जास्त अट्रॅक्टिव्ह असेल. ती सुरुवातीपासून युजर एक्सपिरियन्समध्ये जरी रेप्लिट जिंकत असलं तरी युजर इंटरफेस वाईज क्लॉड जिंकत आलं आहे. आणि तेच आत्तासुद्धा होणार आहे की मी समजा रेप्लिटच्या पायचार्टवरती क्लिक केलं, काही प्रॉब्लेम नाही, पायचार्ट दिसतोय आपल्याला. म्हणजे आता इथे 100% फूडसाठीच आहे. सो मी इथे जर एक सॅम्पल एक्सपेन्स समजा ॲड केला की बाबा 15,000 रुपयाचा रेंट भरला समजा आपण, आणि तो भरला मी मागच्या महिन्याच्या 30 तारखेला, आणि इथे मी रेंट सिलेक्ट केलं, ॲड एक्सपेन्स करून टाकलं. आणि मी जर आता एकदा रिफ्रेश मारतो इथे की सगळे एक्सपेन्सेस मला दिसत आहेत. आणि मी पायचार्टवरती क्लिक केल्यानंतर मला करेक्टली दिसतं की फूडवरती मी 7% खर्च केला आणि 93% रेंटवरती. पायचार्ट दिसतोय, दिसण्याबद्दल प्रॉब्लेम नाही. ओके, पण ह्याच्यापेक्षा सुंदर पायचार्ट मला बनवून दिला आहे. हा काय तू ॲनिमेशन तुम्ही बघितलं असेल की इतकं सुंदर ते झालं ना की त्यांनी मला असं म्हणजे हृदयाला स्पर्श झाला माझ्या त्या ॲनिमेशनमुळे, की इतकं सुंदर पायचार्ट याला रिंग चार्ट ॲक्च्युली म्हणतात. सो इफ आय एम नॉट रॉंग, मी एकदा सर्च करून बघतो की रिंग चार्ट वर्सेस पाय चार्ट याला म्हणत असावेत. येस, रिंग चार्ट वर्सेस पाय चार्ट.
सो प्रॉम्प्टमध्ये मी क्लिअरली पाय चार्ट असं मेन्शन केलं होतं सी, पण तरीसुद्धा क्लॉडने रिंग चार्ट दिला आहे मला, पण तो मी म्हणेन पाय चार्टपेक्षा छान दिसतोय. सो इथे मला असं वाटतं टाय झाले दोघांमध्ये असं म्हणू शकतो की छान जास्त दिसतोय क्लॉडवाला, बरोबर. पण क्लॉडनी ना माझ्या प्रॉम्प्टला फॉलो नाही केलं, त्यांनी स्वतःचा आगाऊपणा, स्वतःची अक्कल चालून आगाऊपणा केलेला आहे आणि रिंग चार्ट बनवला आहे. बट इथे त्यांनी ठीक आहे जास्त अट्रॅक्टिव्ह नाही बनवलेला. रेप्लिटनी जो पाय चार्ट दिला आहे तो फार अट्रॅक्टिव्ह नाही, पण आपण त्याला अट्रॅक्टिव्ह बनवू शकतो प्रॉम्प्टमध्ये थोडंसं ट्विक करून नंतर. पण त्यांनी एकतर ॲज प्रीमियम कलर पॅलेट यूज नाही केलेली पाय चार्टमध्ये सुद्धा, पण त्यांनी प्रॉम्प्ट ऐकली आहे माझी की प्रॉम्प्टमध्ये मी पाय चार्ट मेन्शन केलं आहे तर काहीतरी आगाऊपणा नाही केला. त्यांनी पाय चार्ट म्हणजे मला पाय चार्टच दिलेला आहे. सो मला असं तरी वाटतं टाय आहे. तुमचं काय मत आहे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. सो पाय चार्ट इज ऑल्सो वर्किंग परफेक्टली. आणि नंतर कॅटेगरीजचा जो सेक्शन आहे तो खूपच इझी पीझी आहे. आता ह्याच्यामध्ये प्रकर्षाने तुम्हाला हायलाईट होऊन दिसणारा पार्ट म्हणजे फ्लोटिंग ॲक्शन बटनमध्ये रेप्लिटनी मार खाल्ला आहे की मी क्लिअरली मेन्शन केलं होतं एक्सपेन्समध्ये सुद्धा दोन्ही फ्लोटिंग ॲक्शन बटन मला बॉटम राईट कॉर्नरमध्ये पाहिजेत. इथे क्लॉडने रेप्लिटनी दोन्ही AI टूल्सनी परफेक्ट परफॉर्म केलं आहे, त्यांची पोझिशनिंगमध्ये काही प्रॉब्लेम ठेवलेला नाही आहे. पण कॅटेगरीज सेक्शनमध्ये रेप्लिटने फ्लोटिंग ॲक्शन बटनच्या CSSमध्ये काहीतरी घोळ घातला आहे, त्याच्यामुळे ते फ्लोटिंग ॲक्शन बटन असं इथे दिसतं आहे. ऑल दो इट इज वर्किंग. मी टेस्ट केलेलं आहे, परत मी टेस्ट करून दाखवत नाही कारण हे एकदमच सिम्पल आहे. टायटल टाकून क्लिक केल्यानंतर कॅटेगरी ॲड होते आणि डिलीट पण होते, हेही मी टेस्ट केलेलं आहे. पण इथे फ्लोटिंग ॲक्शन बटन प्रीमियम पण दिसतं आहे, छान पण दिसतं आहे आणि पोझिशनिंग पण उत्तम आहे. आणि तुम्ही जर बघितलं असेल तर पॉपअपमध्ये पण दोन्हीचा फरक आहे ऑफकोर्स प्रीमियम कलर पॅलेटीमुळे, पण पोझिशनिंगमध्ये रेप्लिटनी थोडासा घोळ घातला आहे, याचं पोझिशनिंग चुकलेलं आहे. आता याच्यानंतर मला खूप लेट जी गोष्ट ऑब्झर्व झाली मी तुम्हाला दाखवतो. इथे रेप्लिटमध्ये तुम्हाला क्लिअरली दिसतं आहे स्लॅश एक्सपेन्सेस. मी कॅटेगरीजवरती क्लिक केल्यानंतर मला दिसतं आहे स्लॅश कॅटेगरीज. त्यांनी ॲक्च्युअल ना ब्राउझर साईड राउटिंग हा जो प्रकार आहे हा इथे इम्प्लिमेंट केलेला आहे. त्याच्यामुळे मी बॅक बटनवरती क्लिक करून ना आधी ज्या युजर इंटरफेसवरती होतो त्या युजर इंटरफेसवरती मी जाऊ शकतो. पण इथे तुम्हाला दिसतं आहे क्लिअरली क्लॉडमध्ये की कॅटेगरीजवर मी क्लिक केलं किंवा एक्सपेन्सेसवरती क्लिक केलं तरी URL चेंज नाही होत. ओके, त्यांनी ते सिंगल पेज ॲप्लिकेशन बनवलं आहे बट विदाऊट ब्राउझर साईड राउटिंग. मग राउटिंग पार्शली इम्प्लिमेंट केलं आहे. ह्याला राउटिंगपेक्षा आपण म्हणू शकतो कंडिशनल रेंडरिंग. ही कंडिशनली बेस्ड अपॉन विच बटन और विच नॅव्हिगेशन मेन्यू आय एम क्लिकिंग, तर तो कंपोनंट किंवा तो युजर इंटरफेस हाईड होऊन दुसरा युजर इंटरफेस शो होतो. पण त्याच्यामुळे आपल्याला राउटिंगचा जो बेनिफिट आहे तो नाही अजिबात मिळत. आता इथे खूप लक्ष देण्यासारखी गोष्ट आहे की का बरं क्लॉडने राउटिंग इम्प्लिमेंट नाही केलं. इज इट अ मिस्टेक? आणि का रेप्लिटने राउटिंग करेक्टली इम्प्लिमेंट केलं आहे? इज इट अ मिस्टेक? तर तसं नाही आहे ते, तितकं ते शॅलो नाही आहे. तुम्हाला मी एक खतरनाक गोष्ट दाखवतो की मी VS कोडमध्ये जी प्रॉम्प्ट तुम्हाला दाखवली त्या प्रॉम्प्टमध्ये मी करेक्टली मेन्शन केलं आहे टेक्स्ट स्टॅकमध्ये की आय एम एक्सपेक्टिंग अ Vanilla.js. आय एम नॉट एक्सपेक्टिंग एनी अँग्युलर और एनी रिॲक्ट फ्रेमवर्क. पण इथे ना पहिल्यांदा क्लॉड आत्तापर्यंत जो थोडा बहुत आगाऊपणा करत होता तसा आगाऊपणा आता कोणी केला आहे? रेप्लिटने केला आहे. रेप्लिटने काय केलं आहे माहिती आहे? मी तिथे Vanilla.js क्लिअरली मेन्शन केलेलं आहे तरीसुद्धा रेप्लिटने रिॲक्टमध्ये ॲप्लिकेशन बनवलं आहे. यू विल आस्क मी की हाऊ वुड आय नो की रिॲक्ट मॅच बनले ते. तर मी फॉलोअप प्रॉम्प्ट दिली होती की बाबा तू काय टेक्स्टॅक एक्झॅक्टली वापरला आहेस. तर मला रेप्लिटने मी तुम्हाला दाखवू शकतो इथे की रिॲक्ट हे बघा अँड हॅव यू यूज रिॲक्ट इवन इफ आय मेन्शन Vanilla.js असं मी इथे त्याला थोडासा तासडण्याचा प्रयत्न केला. त्याच्यात त्यांनी मला रिस्पॉन्स बघा काय दिला की येस आय डिड. आगाऊपणे तो मला सांगतोय छाती ठोकपणे येस आय डिड अँड दॅट वॉज अ डेलिबरेट कॉल ऑन माय पार्ट. हिअर इज माय ऑनेस्ट रिझनिंग. आता हे रिझनिंग काय ते तुम्ही व्हिडिओ पॉज करून वाचू शकता, तो आपल्या आजच्या या व्हिडिओचा पार्ट नाही आहे. बट इट हॅज यूज टाईपस्क्रिप्ट अँड रिॲक्ट. इट वेंट विथ दॅट. आता हे चांगलं आहे, म्हणजे चांगल्या वाईटाचा प्रश्न नाही आहे इथे. पण अगेन त्यांनी प्रॉम्प्टच्या पलीकडे गेला ना तो. AIचा सगळ्यात मोठा म्हणजे वापरण्याचा पॉईंट हाच आहे की आपण जे सांगू एक्झॅक्टली AI ते फॉलो करेल. आता ही जी गोष्ट ना मी जे सांगितले ते ॲज इट इज फॉलो करणं, ज्याला मराठीत आपण सांग काम्या आणि हो नाम्या असं म्हणतो, तर कधी तो म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, ही जी सवय आहे किंवा ही जी हा जो पॅटर्न आहे AIचा हा कधी आपल्या डोक्यात पण जाऊ शकतो, कधी आपल्याला युजफुल पण ठरू शकतो. उदाहरणार्थ आता ह्यानी जर सांग काम्या हो ना म्हणून जर काम केलं तर कधी असं होऊ शकतं की अरे यार थोडं तरी स्वतःचं डोकं चालव, ही छोटीशी गोष्ट आता मी कशाला सांगायला हवी. ओके, पण नाही, तो तसंच करतो की जसं सांगितलंय जेवढं सांगितलंय तेवढंच तो देणार, बरोबर.
पण इन सम केसेस ह्याच्या उलट जर त्यांनी केलं, स्वतःचं डोकं चालवलं, जसं की आत्ता या केसमध्ये की मला एक्सपेक्टेड नव्हतं त्यांनी रिॲक्ट.जेएस वापरणं, पण त्यांनी स्वतःचं डोकं चालवून रिॲक्ट.जेएस वापरलं. आता ही गोष्ट माझ्या डोक्यात गेली. त्याच्यामुळे नक्की आपण जे बोलतोय त्याला AI रिस्पॉन्ड करताना किंवा AI कडनं रिस्पॉन्स येताना त्यांनी स्वतःचं डोकं वापरायचं आहे की नाही, स्वतःचं डोकं म्हणजे स्वतःचं नसलेलं डोकं वापरायचं आहे की नाही, हा एक मोठा प्रश्न आहे. तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये सांगा. सो असा एक कंपॅरिझनचा तुम्हाला आता मी इथे प्रिव्ह्यू दाखवलेला आहे. आता ह्याच्यातनं तुमच्या मनात वेगवेगळे असे असंख्य विचार आले असतील की आईला हे जाम भयानक आहे, आम्ही आधीच काय कमी कन्फ्यूज होतो की त्याला तू आम्हाला अजून कन्फ्यूज केलंस, बरोबर की नाही, की आता आम्ही वापरू काय, रेप्लिट वापरू का क्लॉड वापरू. तर अगेन इट्स नॉट इदर ऑर. मी हा जो व्हिडिओ रेकॉर्ड करतोय किंवा बनवतोय हा रेप्लिट जिंकतंय की क्लॉड जिंकतंय ह्याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत नाही आहे. मी हा कशासाठी रेकॉर्ड करतोय की हे दाखवण्यासाठी की नो AI टूल इज परफेक्ट. तुम्हाला क्लॉड वापरायचं असेल तर तुम्हाला कोणत्या गोष्टींची खबरदारी घ्यायला पाहिजे, तुम्हाला कोणत्या गोष्टी डोक्यात ठेवल्या पाहिजेत, आणि रेप्लिट वापरायचं असेल तर तुम्हाला कोणत्या गोष्टी डोक्यात ठेवल्या पाहिजेत, एवढंच तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय. एक फायनल मी तुम्हाला एक बोनस टिप देतो. क्लॉडमध्ये ना असं काही अप्पर लिमिट नाही आहे क्रेडिट्स वगैरेचं, म्हणजे ॲटलिस्ट तुम्हाला प्रोग्रेस बार तरी दिसत नाही की एवढे क्रेडिट्स तुमचे युटिलाइज झालेत, एवढेच आता शिल्लक आहेत. फ्री व्हर्जनमध्ये बोलतोय मी. पण रेप्लिटमध्ये ते आहे. पण रेप्लिट तुम्हाला जास्त फीचर्स पण देतं. रेप्लिट तुम्हाला अवघ्या 5 ते 7 मिनिटात तुम्हाला फर्स्ट प्रिव्ह्यू देतं एका छोट्या ॲप्लिकेशनचा. तुम्ही रेप्लिट वापरत असताना तुम्हाला लोकल कोणताही IDE वापरायला लागत नाही. ब्राउझरमध्ये तुम्हाला प्रिव्ह्यू दाखवतं, पब्लिशिंगचं संपूर्ण तुम्हाला ते वर्कफ्लो तयार करून देतं. ब्राउझरमध्ये तुम्ही त्याचा कोड पण बघू शकता, रिफॅक्टर करू शकता वगैरे वगैरे वगैरे. पण क्लॉडमध्ये तुम्हाला असं लिमिट जरी नसलं रेप्लिटसारखं, जे की दर दिवसाला फ्री व्हर्जनमध्ये अगेन रेप्लिटचं जे लिमिट आहे क्रेडिट लिमिट, ते रोजच्या रोज रिफ्रेश होतं, रोजच्या रोज अपडेट होतं. म्हणजे तुम्ही एक लिमिटेड अमाऊंट ऑफ वर्कच फ्री व्हर्जनमध्ये करू शकता रेप्लिटमध्ये. तसं क्लॉडमध्ये नाही आहे. पण मग क्लॉडमध्ये फीचर्स पण कमी आहेत. क्लॉडमध्ये तुम्हाला जास्त चांगल्या प्रीमियम आता CSS तुम्हाला मिळाली. क्लॉड जास्तीत जास्त पद्धतीने तुमच्या प्रॉम्प्ट्सना फॉलो करतं, ओके, ॲज कम्पेअर टू रेप्लिट. पण क्लॉडमध्ये तुम्हाला रेप्लिटसारखे फीचर्स पण मिळत नाहीत. क्लॉडमध्ये तुम्ही ॲप्लिकेशन पब्लिश करू शकत नाही. क्लॉडमध्ये तुम्ही फुल फ्लेज डेटाबेस वापरू शकत नाही, कारण त्याच्याकडे स्वतःचं एक्झिक्युशनल एन्व्हायरमेंट नाही आहे. त्याच्यामुळे क्लॉडमध्ये तुम्हाला प्रिव्ह्यूसुद्धा दिसत नाही. क्लाउड काय करतो, सगळा कोड लिहितो, तुम्हाला डाउनलोडचं बटन देतो, तुम्ही डाउनलोड करा, तुमच्या लोकल ID मध्ये सेटअप करा आणि लोकली एक्झिक्यूट करून बघा आणि परत मग क्लॉडकडे जा. अर्थात इफ आय एम नॉट रॉंग देन क्लॉडचं काहीतरी IDE एक्सटेन्शनसुद्धा आहे. ती बाजू क्लॉडची अजून मला एक्सप्लोअर करायची, क्लॉड कोड ऑर समथिंग लाईक दॅट. आय एम नॉट शुअर. मी आत्ता इथे काहीतरी हवेत बाण मारत नाही. मी प्रॉपरली ते एक्सप्लोअर करीन आणि आपल्याला दोन्हीपैकी कुठलं तरी एकच टूल कसं वापरता येईल याच्यावरती मी अधिक रिसर्च करून त्याच्यावरती जो व्हिडिओ आहे ते त्याच्यावरती व्हिडिओ रेकॉर्ड करून तुमच्यापर्यंत आणीन. अर्थात याच्यामध्ये हे बघा, दोन्ही AI टूल्स किंवा जगातलं कुठलेही AI टूल्स बनवणाऱ्या ज्या ऑर्गनायझेशन्स आहेत त्या क्लेवर इनफ आहेत. त्या तुम्हाला फ्री व्हर्जनमध्ये डेफिनेटली सगळं देणार नाहीत. तर ज्या वेळेला आपण ह्या पॉईंटपर्यंत पोहोचू की एकच वापरायचं, क्लॉड तर क्लॉड, रेप्लिट तर रेप्लिट, मग आपल्याला त्याचं पेड व्हर्जन वापरायला लागू शकतं. कारण मग पेड व्हर्जनमध्ये आपल्याला सगळे फीचर, जास्तीत जास्त फीचर्स मिळतील आणि आपली जी डिपेंडन्सी आहे ती एका टूलवरती राहील. 100 टूल आपल्याला किंवा 2, 3, 4, 5 टूल्स आपल्याला वापरायला लागणार नाहीत. सध्या या व्हिडिओमध्ये इतकंच. आता तुम्ही निर्णय घ्यायचा आहे क्लॉड वापरायचं का रेप्लिट. पण जे कुठलं टूल तुम्ही वापराल ते वापरत असताना तुम्हाला कोणत्या गोष्टी ध्यानात ठेवायच्यात हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तुमच्या रेफरन्ससाठी मी डिस्क्रिप्शनमध्ये एक नोशनची लिंक, नोशन ॲप्लिकेशन माहिती असेल त्याची पण लिंक मी तुम्हाला इथे देतो. याच्यामुळे तुम्हाला हे जे मी काय आत्ता बडबडलो आहे ते सगळं तुम्हाला इथे रिटर्न फॉर्मॅटमध्ये दिसेल. तुम्ही त्या रिपोर्टला रिव्ह्यू करून तुम्हाला परत व्हिडिओ बघायला नको, बघितलं तर चांगलंच आहे, मला जास्त व्ह्यूज मिळतील. पण तुम्हाला पटकन हँडी एक नोट मिळावी म्हणून मी त्या नोशनची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. जर व्हिडिओ आवडला करायचं तर करा लाईक. म्हणजे तुम्ही क्रिंज आणि टिपिकल डायलॉग मला मारायचा नाही आहे की व्हिडिओ आवडला तर लाईक करा. पण एक रिक्वेस्ट मात्र करायची, सबस्क्राईब करा. मजा येते सबस्क्राईब कोणी केल्यानंतर. बाय.